असत्य आणि सत्य माहिती दिली। खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे, कार्यक्षम आहे, कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे। फक्त त्यांच्यापेक्षा 60 टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलेलं उत्तर अपेक्षित नाही, म्हणूनच आपण सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलेलं जसंच्या तसं सांगू नये। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी अध्यक्ष महाराज, या धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, लष्करी अळी आली आणि हा प्रस्ताव 12/11/2024 ला आम्ही पाठवला। या प्रस्तावानुसार साधारणतः 37,958.70 हेक्टर भाताचं नुकसान झालं, हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला तुमच्याकडचा अहवाल आहे। आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं लावलं। ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली, आम्ही कुठे आदेश दिला नुकसानीचा पंचनामा करायचा? तुम्हाला जेव्हा पत्र पाठवलं तेव्हा नस्ती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते। नस्ती निपटारा कायदा आहे की नाही? हे मंत्रालयात बसणारे नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाल्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय? आणि GR स्पष्ट आहे अध्यक्ष महाराज, मी सारे GR तुम्हाला देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री महोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेटला गेलं पाहिजे, तर कॅबिनेटला जावं ना, कोणी थांबवलं? कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे। मी सर्व GR तुम्हाला सादर करतो। 31 जानेवारी 1983, 27 मार्च 2013, 30 जानेवारी 2014। आता या GR नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू? तर मग माझी पहिली मागणी, ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीन मध्ये, जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये यलो मोझॅकच्या वेळी असंच झालं, पंचनामे केले नाही, मग सन्माननीय सर्व आमदारांनी सांगितलं की या सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि सरसकट मदत केली। मंत्री महोदय, कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं, तेही मी सांगून देतो। कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही। सर्वात सोपी असा हा प्रयोग आहे। आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडल निहाय मागच्या वर्षीचं पीक किती, या वर्षीचं पीक किती, याचे चार्ट तयार होतात। आता मी तुम्हाला 2-3 तालुके चंद्रपूरचे सांगतो। मूळ तालुका, मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते 1946.81 किलो होतं, ते लष्करी अळी आल्याने या वर्षी 1592.4 किलो झालाय। म्हणजे 4 क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी झाले, तुमचे आकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो। एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट 10,000 रुपये हेक्टरी मदत करणार का? आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही। त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती, गोटे, लसणाची फोडणी करून खाऊ घालतो, पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामा नये। लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा करायचा नाही, हा मंत्रालयीन आधुनिक वाल्मिक कार्ड शोधला पाहिजे। चला क्या अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो धानच्या पिकाला